स्टेशन धारणी येथे फिर्यादी नामे राकेश कासदेकर वय 40 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 6 धारणी यांनी 21 ऑगस्ट रोजी धारणी पोलीस स्टेशन येथे जबानी रिपोर्ट दिला की इंद्रलता जाधव वय 36 वर्ष राहणार प्रीतमपूर जिल्हा धारणी राज्य मध्य प्रदेश हल्ली मुक्काम वार्ड क्रमांक 6 इंगळे यांच्या चक्कीजवळ ही दिनांक 15 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी व रक्षाबंधनाकरिता धारणी येथे तिच्या भावाकडे आली असता 21 ऑगस्ट रोजीच्या सकाळ दरम्यान इंद्रलता यांच्या भावाच्या घरा शेजारील राहणारी फुलचंद यादव यांच्या घराच्या पाठीमागे खाटीवर इंद्रलता ही मृत अवस्थेत मिळून आली होती। फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला मार्ग क्रमांक 59/2025 कलम 194 भारतीय न्याय संहिता प्रमाणे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या आदेशाने तपास सुरू करण्यात आला होता। प्राथमिक तपासादरम्यान मृतक इंद्रलता जाधव हिचे दोन्ही गालावर मारहाणीचे निशाण दिसून आल्याने मृतक हिच्या सोबत घातपात झाल्याचा संशय आल्याने सखोल तपास करून सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता धारणीचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी सदर गुन्हा उघड करण्याकरिता तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सतीश साल्टे यांना सूचना निर्गमित केल्या होत्या। वरिष्ठांच्या सूचनेला अनुसरून पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे आणि त्यांचे इतर सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा चारही बाजूने तपास करून इंद्रलता मोहन जाधव हिचा घातपात झाल्याचे तपासाअंती निष्पन्न केले, ज्यामध्ये आरोपी गजानन ठाकरे वय 34 वर्ष राहणार धारणी याच्या विरुद्ध अपराध क्रमांक 555/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला धारणी न्यायालयापुढे हजर केले असता धारणी न्यायालयाकडून आरोपी गजानन ठाकरे याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडी दरम्यान अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपविभागीय अधिकारी महादेवराव गरुड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात घटनेचे तपास अधिकारी सतीश झाल्टे, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, सतीश राठोड, आदित्य सुरनर, रुपेश शिंगणे यांनी आरोपी गजानन ठाकरेला घटनास्थळावर नेऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली। घटनेचा अधिक तपास करण्याकरिता अमरावती येथील फॉरेन्सिक टीम सुद्धा पाचारण करण्यात आली होती, ज्यामध्ये फॉरेन्सिक टीमने रक्ताचे नमुने घेऊन उत्तरीय तपासणी करिता पाठविले आहे। पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।